आज मी तुम्हाला अंडा मॅगी बनवण्याची अशी एक ट्रिक सांगणार आहे ना, की ही ट्रिक बघितल्यानंतर तुम्ही दरवेळेला अशाच प्रकारे अंडा मॅगी बनवाल आणि एकदा ही पद्धत बघितलीत ना, की दरवेळेला ह्याच पद्धतीने तुम्ही अंडा मॅगी बनवाल. खूप साधी रेसिपी आहे, तसेच बनवायला सुद्धा खूप इझी आहे आणि टेस्टर अमेझिंग. चला मग वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीकडे वळूया. सगळ्यात पहिले अंडा मॅगी बनवण्यासाठी मी 2 मॅगीची पॅकेटं घेतलेली आहेत आणि तसेच 2 कच्ची अंडी घेतलेली आहेत. तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे मॅगी पॅकेट घेतले तरी या ठिकाणी चालणार आहे. सगळ्यात पहिले अंडा मॅगी बनवण्यासाठी येथे आपल्याला 2 अंडी लागणार आहेत. ती अंडी आपण एका वाटीमध्ये फोडून घ्यायची आहेत. तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही डायरेक्ट मॅगीमध्ये फोडलात तरी चालणार आहेत ही अंडी. पण काही वेळेला काय होतं की अंडी खराब निघतात, त्यामुळे आपण एवढी केलेली रेसिपी वाया जाण्यापेक्षा आपण अगोदरच वाटीमध्ये अंडी फोडून घेणार आहोत. तर दोन्हीही अंडी आपण एका वाटीमध्ये फोडून घेतलेली आहेत आणि या ठिकाणी आपली दोन्हीही अंडी चांगली सुद्धा निघाली आहेत. त्यामुळे दरवेळेला अंड्याची कोणतीही रेसिपी जेव्हा कराल ना, तर सगळ्यात पहिले वाटीमध्ये अंडी फोडून बघा, म्हणजे काय आपली रेसिपी खराब होणार नाही किंवा आपलं जेवणसुद्धा वाया जाणार नाही. यानंतर आपल्याला मॅगी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. येथे मी 2 कांदे, 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच आलं, मिरच्या आणि 1 टोमॅटो. ह्या सर्व गोष्टी आपल्याला बारीक अशा कापून घ्यायच्या आहेत. तर सगळ्यात पहिले मी कांदा बारीक चिरून घेणार आहे. त्याआधी तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असे साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल. तर या ठिकाणी बोलता बोलता आपला कांदासुद्धा बारीक चिरून झालेला आहे. या ठिकाणी आता आपण मिरचीसुद्धा बारीक कापून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मिरचीसुद्धा बारीक कापून झालेली आहे. आता या ठिकाणी आपण आलं आणि लसूणसुद्धा बारीक असं कापून घेणार आहोत. या ठिकाणी रेसिपीसाठी लागणारं सगळं साहित्य आपलं कापून झालेलं आहे, म्हणजेच बारीक चिरून झालेलं आहे. आता या ठिकाणी गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे होतील एवढं तेल घालून घ्यायचं आहे. आता आपण चेक करून घेऊया तेल व्यवस्थित गरम झालंय की नाही. आता तेल छान गरम झालेलं आहे. तर या ठिकाणी आपण बारीक चिरलेले जे लसूण आहे ते आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले बारीक कापलेले लसूण आपण ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता त्याचा सगळा फ्लेवर ह्या तेलामध्ये उतरेपर्यंत आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेलं जे आलं आहे ते सुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. ह्या दोघांचा छान फ्लेवर मोडेपर्यंत आपल्याला सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली मिरचीसुद्धा आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत. आता आलं, लसूण, मिरची ह्याचा सगळा फ्लेवर तेलामध्ये मोडेपर्यंत आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे. एकदम पण आपल्याला करपवायचं नाही आहे, फक्त छान परतवून घ्यायचं आहे. आता आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे 2 मीडियम साईजचे ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी बारीक कांदा कापून घेतला आहे. तुम्हाला जर पाहिजे असतील तर याच्या स्लायसेस म्हणजे लांबट कांदा कापला तरी या ठिकाणी चालणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला कढईमध्ये कांदा गोल्डन टू ब्राऊन रंग येईपर्यंत छान असा तेलावर परतवून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला कांद्यावर पळी मारून घ्यायची आहे, म्हणजे काय आहे सगळ्या बाजूने सगळा कांदा व्यवस्थित शिजला जाईल. यासाठी आपल्याला सतत कांद्यावर पळी फिरवत राहायची आहे. आता या ठिकाणी कांदा छान परतला गेलेला आहे. आता आपल्याला ह्यामध्ये मटार घालून घ्यायचे आहेत. तर मी येथे फ्रोझन मटार वापरलेले आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही फ्रेश मटारसुद्धा वापरू शकता. तसेच मटार फ्रोझन करण्याची व्हिडिओसुद्धा मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे, तीसुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. आता आपल्याला कांदा आणि मटार छान असे परतवून घ्यायचे आहेत. मटार ज्या वेळेला स्वस्त होते त्याच वेळेला मी मटार बरेचसे फ्रोझन करून ठेवलेले तुम्ही इथे बघू शकता. दिसायलासुद्धा मटार एकदम फ्रेश दिसत आहेत. तर नक्कीच तुम्ही याची व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्यामधून पाहू शकता. मटार आणि कांदा छान परतल्यानंतर आपल्याला त्याला 5 मिनटं वाफ द्यायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता 5 मिनटानंतर आपले मटार आणि कांदा अजून छान शिजलेले आहेत. तरीसुद्धा लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे काय सगळीकडून सगळे मटार छान शिजले जातील. तुम्ही इथे मटारमुळे अंडा मॅगीला चवसुद्धा खूप छान आहे. आपण यामध्ये बारीक चिरलेला जो टोमॅटो आहे तो घालून घेणार आहोत आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे पुन्हा छान असं ढवळून घ्यायचं आहे. टोमॅटो छान विरघळण्यासाठी आपण 5 मिनटं यावर झाकण ठेवणार आहोत, त्यामुळे कांदा, टोमॅटो आणि मटार हे छान एकदम मिळून येतील. एक 5 मिनटानंतर छान वाफ आलेली आहे. आता पुन्हा हे सगळं आपण व्यवस्थित ढवळून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे, तर ते आपण मसाले घालून घेऊया. तर सगळ्यात पहिले 1 चमचा एवढी धणा पावडर घालून घेतलेली आहे. तसेच 1 चमचा एवढी जिरा पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून घ्यायची आहे आणि तसेच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे.
आपल्याला मीठ फक्त कांदा, टोमॅटो आणि मटार आहेत त्याच अनुसार घालून घ्यायचं आहे, कारण आपले जे मॅगीचे पॅकेट्स असतात त्यामध्ये सुद्धा मसाले असतात, त्यामुळे आपल्याला मीठ थोडंसं जपून वापरायचं आहे. आता हे सगळे मसाले एकदम छान एकत्रित एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे. मीडियम टू लो फ्लेम ठेवायचे. या ठिकाणी मी थोडा मसालासुद्धा घालून घेतलेला आहे. मसाला हा नॉर्मली आपल्या घरी जो असतो तो मसाला घातलात तरी या ठिकाणी चालणार आहे, किंवा तुम्हाला फिकी मॅगी पाहिजे असेल तर या ठिकाणी मसाला नाही घातलात तरी चालणार आहे. एकदम छान परतल्यानंतर सगळे मसाले आणि साहित्य एकत्रित एकजीव झालेले आहेत. आता काय करायचं आहे, आपल्याला हे सगळं साहित्य एक साईडला करून घ्यायचं आहे. तर आपण सगळं जे साहित्य आहे ते एका साईडला करून घेऊया. आणि आता आपण जी 2 फोडून घेतलेली अंडी आहे ती ह्यामध्ये घालून घ्यायची. तर ती अंडी आपण ह्यामध्ये घालून घेऊया. आणि अंड्यांच्या चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. आता ही अंडी आपल्याला कढईमध्ये एका साईडला छान अशी चमच्याच्या साहाय्याने मिसळून घ्यायची आहेत. ज्याप्रमाणे आपण भुर्जी करण्यासाठी अंड मिक्स करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित एका साईडला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होणार आहे, त्यामुळे अंड एकदम छान असं मिक्स होईल आणि भाज्यांमध्ये कचवट राहणार नाही. त्यामुळे आपण एक साईडला हे अंड व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. या ठिकाणी अंड छान शिजलेलं आहे. आता आपल्याला भाजी आणि अंड एकदम व्यवस्थित एकत्रित एकजीव करायचं आहे. तर पळीच्या साहाय्याने आपण सगळं व्यवस्थित एकत्रित एकजीव करून घेऊया, म्हणजे सगळीकडे सगळं अंड छान असं मिक्स होईल. आता हे झाल्यानंतर आपल्याला जे मॅगीचे पॅकेट्स आहेत ते यामध्ये तोडून घ्यायचे आहेत. आणि तोडून घेतल्यानंतर मॅगीची जी टेस्ट येते ना ती खरंच खूपच छान लागते. त्यामुळे येथे आपण मॅगीचे पॅकेट्स आहेत ते तोडून घेणार आहोत. मॅगीची पॅकेटं छान तोडून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा पळीच्या साहाय्याने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मॅगीला सगळीकडे सगळे मसाले व्यवस्थित लागले जातील. व्यवस्थित मॅगीचे पॅकेट्स मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये जे मॅगीचे पॅकेट्स असतात ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर या ठिकाणी 2 मॅगी पॅकेटचे 2 मसाल्याचे जे सॅचेट आहेत ते आपण यामध्ये आता घालून घेणार आहोत. खरंच अशा प्रकारे तुम्ही जेव्हा मॅगी कराल ना तर तुमच्या जिभेवर ही अंडा मॅगीची चव नक्कीच रेंगाळत राहील. सगळे मसाले एकदम व्यवस्थित मिक्स होतील ह्याप्रमाणे ढवळून घेऊया. आता आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण गरम पाणी घालून घेऊया. सगळ्यात पहिले मी 1 कप एवढं गरम पाणी ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. मॅगीमध्ये एकदम जास्तसुद्धा पाणी छान लागत नाही. एकदम पाणी जास्त झालं तर मॅगी चिकट बनते, त्यामुळे आपल्याला पाणी हे व्यवस्थित टाकायचं आहे. तर सगळ्यात पहिले मी 1 कप घातलेलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी म्हणजे जवळपास 1 कप एवढं मी पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे. तुम्ही येथे बघू शकता अर्धवट मॅगी आपली भिजलेली आहे. एवढं आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, कारण ऑलरेडी आपण झाकण ठेवून मॅगी 5 मिनिटं शिजवणार आहोत, त्यामुळे वाफेच्या पाण्यामुळे ती छान अशी शिजणार आहे. आता यावर आपण झाकण ठेवून घेऊया. तर या ठिकाणी 5 मिनिटं झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता छान वाफ आलेली आहे आणि आपली मॅगी येथे मस्तपैकी तयारसुद्धा झालेली आहे. म्हणजेच तर काय, अंडा मॅगी येथे आपली तयार झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल मॅगी आपली एकदम प्रॉपर शिजलेली आहे, अजिबात चिकट झालेली नाही आहे. तर नक्कीच तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे अंडा मॅगी तयार करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की ही मॅगी तुम्हाला कशी वाटली. मॅगी अजून चटपटीत बनवण्यासाठी ह्यावर मी अर्धा लिंब पिळून घेणार आहे आणि तसेच त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेणार आहे. म्हणजे काय आहे, त्यामुळे मॅगीची चव दुपटीने वाढेल. पुन्हा सर्व अंडा मॅगी व्यवस्थित मिक्स करून घेऊया, त्यामुळे लिंबू आणि कोथिंबीरीचा फ्लेवर सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल. मॅगीचा सुगंधसुद्धा एवढा छान येतोय ना, नक्कीच तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे अंडा मॅगी नक्कीच ट्राय करून बघा. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.